लहुजी। आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपले संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट विक्रमजी गायकवाड सर यांनी आवर्जून संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांना भेट घेऊन एक आपला आदर्श मॉडेल संभाजीनगर महाराष्ट्राच्या मातंग समाज संघाच्या अंतर्गत कसं होईल आणि त्याचं एक प्रारूप आराखडा कशा प्रकारे तयार करायचा त्या बाबतीत आदरणीय विक्रमजी गायकवाड सर यांनी यथोचित मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आम्ही मातंग समाज संघ संभाजीनगरचे समन्वयक अध्यक्ष, त्याचबरोबर आम्ही जे राज्य कार्यकारिणीवर आम्ही जे काम करत आहोत साठी सर आणि स्वतः मी राजू पवार, तर आम्ही असा एक संकल्प आणि पण केलेला आहे की येणाऱ्या 1 ऑगस्टपर्यंत संभाजीनगरच्या तालुक्याच्या कार्यकारिणी, त्याचबरोबर त्यांच्या वॉर्ड आणि ज्या गट आणि गण आहेत त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करणं आणि तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी आपण भेट देऊन फिजिकली त्या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी अस्तित्वात आणणं आणि त्यांची जी संवाद साधून महाराष्ट्र मातंग समाज संघाचं जे महाराष्ट्र लेवलचं जे आपले पंचसूत्रीचा कार्यक्रम आहे तो पंचसूत्रीचा कार्यक्रम कशा प्रकारे आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि तो कार्यक्रम पोहोचवत असताना आपल्याला स्पष्टपणे जे तालुका ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आम्ही संपूर्ण संभाजीनगरचे कार्यकर्ते पदाधिकारी भेट देऊन त्या ठिकाणची कार्यकारिणी आणि नवीन कार्यकर्ते त्यांना उत्तेजन देणं, प्रेरित करणं आणि पंचसूत्रीचा संपूर्ण जो आराखडा आहे त्याच्याबद्दलची जी इत्थंभूत आपली ग्राउंड रूटची जी माहिती आहे ही माहिती पुरवून पूर्ण संभाजीनगर आपल्याला मातंग समाज संघाच्या अंतर्गत कसं येईल आणि जो आपला पंचसूत्रीचा कार्यक्रम आहे त्या पंचसूत्रीच्या कार्यक्रमाला समोर ठेवून पूर्ण समाज जागृत होईल आणि जागृत समाज हा समाजाचा एक कणा होतो आणि तो कणा आपल्याला मजबूत करण्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण तत्परतेने कार्यरत होणार आहे। आदरणीय विक्रमजी गायकवाड सर यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, कान टोचलेले आहेत, त्याच धर्तीवर संपूर्ण या ठिकाणचा कार्यकर्ता जागृत झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही 1 ऑगस्ट 2026च्या आतमध्ये जवळजवळ 45 कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांची आदर्श कार्यकारिणी प्रत्येक तालुका वाईज आपण तयार करून वरिष्ठांकडे लवकरच सादर करण्यात येईल अशा प्रकारे आम्ही संकल्प केलेला आहे आणि हे आपल्या सर्वांना माहितीस्तव आम्ही सविनय सादर करतो।